राखीव जागेमधील जे जागा आहेत तिथं कॅटेगरीतील विद्यार्थ्यांचा जो दावा आहे तो इथून पुढं ह्या ठिकाणी चालणार नाही, अशा प्रकारचा सरकारचा JR आलाय. तर ह्या JR मध्ये पहिली गोष्ट लक्षात घ्या, तर कॅटेगरीतील पोरांवरती अन्याय झालाय का किंवा कॅटेगरीतील पोरांना ह्याचा या ठिकाणी तोटा होणार का, तर त्याचं सरळ सरळ उत्तर आहे हो, त्यांना त्याचा तोटा होणार. फायदा ओपन मधल्या पोरांना होणार का? डेफिनेट फायदा होणार. तर जाणून घेऊयात की इथनं पुढं नेमकं MPSCचं जे मेरिट लागलं जाईल किंवा जे काय कुठल्या सरकारी नोकरीचं मेरिट लागलं जाईल तिथून हा परिणाम दिसायला सुरुवात होणारच आहे. का तर आपण आता बघितलं की जे राजकीय जे आता इलेक्शन झाले ZPचे, पंचायत समितीचे वगैरे हे इलेक्शन, ह्या इलेक्शन मध्ये आपण पाहिलं की जेवढ्या OBC साठी रिझर्व्ह जागा होत्या त्यातील 90% जागेवरती जे मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणारे उमेदवार आहेत ते उमेदवार विजय झालेले होते. त्याच्यावरनं आपण पाहिलं की OBC ह्या ठिकाणी बऱ्यापैकी राजकारणातून तिथं आउट झालेला दिसला. आता सेम अशीच काय परिस्थिती कॅटेगरीतील पोरांची हिथं होणार का, तर त्याच गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहे. एकही मुद्दा इथं सोडत नाही. पहिलं तुम्हाला पूर्ण JR समजून सांगतो, तदनंतर विद्यार्थ्यावर ह्याचा होणारा परिणाम समजून सांगतो. व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत बघा, एक एक स्लाइड घेऊयात, त्याला एक्सप्लेन आपण करूयात. तर पहिला मुद्दा, राखीव प्रवर्गातील परीक्षार्थ्यांना खुल्या जागेवरती बंदी, हा JR आहे, यात काय डाऊट नाही. पुढचा मुद्दा बघा, बातमी काय सांगते, महाराष्ट्र सरकारनं भरती प्रक्रियेत नियम बदलण्याचा मोठा निर्णय घेतला. हा निर्णय MPSC, सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती, क्लर्क, ग्रुप C, टेक्निकल सगळ्या पोस्टसाठी संबंधित आहे. सगळ्या सरकारी नोकऱ्यांसाठी हा संबंधित आहे. ह्यामध्ये मुख्य मुद्दा काय बघा, आरक्षणाचा लाभ किंवा सवलत घेणाऱ्यांना राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या ज्या आपण जागा आहेत त्याच्यावर दावा करता येणार नाही, असा शासनाचा निर्णय आहे. आता एका अँगलनं पाहिलं तर हे ओपन कॅटेगरीला दिलेलं एक रिझर्वेशनच झालं. ओपनला रिझर्वेशनच झालं नाही. म्हणजे समजा आपण पाहतो की OBC ला इथं 10% जागा आहेत, असं 19% आहेत, पण 10% माना हिशोबासाठी. SC ST यांना 20% जागा आहेत. तसं आता आपण असं मानूयात की ओपन साठी काय 30% जागा आहेत. म्हणजे OBC तच राहील, SC ST ST तर राहील आणि ओपन मध्येच राहील. आता OBC 4,500 जागा 20% राहायला लागल्या. SC ST मध्ये जवळजवळ भरपूर जाते, त्या OBCच्या 4,500 जाते. त्यानंतर आपण पाहतो SC ST OBCच्या बऱ्याचशा जाते त्या, म्हणजे तेवढ्या जाते. आणि ओपन मध्ये किती जात आहेत, तर फार ठराविक जाते आहेत ओपन मध्ये राहिलेले आहेत. तर हे असं झालंय का, तर हे थोडस समजून आपल्याला घ्यावं लागेल. असंच झालंय का ते समजून घेऊयात. तर आता हे समजून घेताना काय आहे की मुख्य संकल्पना काय बघा, की ओपन कॅटेगरी म्हटलं की ती सर्वांसाठी खुली असते आणि तिथं खुली स्पर्धा होत असते. म्हणजे जनरली काय असतं बघा, समजा OBCचं मेरिट आहे, इथं OBCचं मेरिट एखाद्यासाठी 50चं लागलं आणि ओपनचं मेरिट जर इथं 55चं लागलं आणि फॉर एक्झाम्पल OBCतला एखादा स्टुडंट जर 56 मार्क घेतला तर तो ओपन मध्ये जातो, कुठं इथं सिलेक्ट होतो आणि इथं दुसरा एखादा OBCचा विद्यार्थी येतो. म्हणजे हा डायरेक्ट फायदा कुणाला, OBCला होतोय. हा डायरेक्ट फायदा OBCला. तोटा कुणाला झाला, जे ओपन मध्ये आहेत त्यांच्यामध्ये OBCचे येऊन पडला, पण ती कॅटेगरीज काय मानली आपण, ओपन कॅटेगरी मानलेली आहे. आता जर आपण विचार केला तर हा निर्णय अगोदर कोणी घेतला, तर गुजरातनं, आणि केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्या आधारावरतीच महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे. आता बघा, यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर मुख्य निर्णय गव्हर्नमेंटनं आता घेतलेला आहे. तो काय निर्णय आहे बघा, ओपन मेरिटसाठी विचार नाही. कोणत्याही कॅटेगरीचा ओपन मेरिटसाठी विचार नाही. तो कधी नाही ते पण तुम्हाला सांगतो. त्यानंतर ह्या ठिकाणी आपण पाहतो सवलत घेतलेले उमेदवार. आता सवलत घेतलेले उमेदवार म्हणजे नेमके कोणते उमेदवार ते पाहणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहायचं झालं तर हे अशा प्रकारचा एक विषय आहे की ओपन साठी 40% रिझर्वेशन, OBC साठी 19%, 20% आपण पाहतो, SC साठी 13,
एसटी साठी 7, ईडब्ल्यू साठी 10, इतर 10% ECBC वगैरे सगळं पकडून. तर असं करत करत महाराष्ट्रामध्ये आज रिझर्वेशनच हे 72% गेले. किती टक्क्यावरती गेले? 72% महाराष्ट्राचं रिझर्वेशन पोहोचलेलं आहे. आणि उरलेल्या जागा कोणासाठी आहेत? ओपन कॅटेगरीसाठी आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील 90% जाती, की बघा मी काय म्हणतोय, 90% जाती हे रिझर्वेशनचा लाभ घेत आहेत सध्याच्या डेटला. आता 10% उरलेले या ठिकाणी 28% रिझर्वेशन, अशी परिस्थिती होईल का? तर ते स्पष्ट करणं आपल्याला गरजेचं आहे. आता जर आपण पाहायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे काय आहे बघा, महाराष्ट्रामध्ये आता हा जो निर्णय आहे, हा निर्णय नेमका काय सांगतोय की जन ओपनच्या सवलती घेतलेल्या म्हणजे कॅटेगरीच्या सवलती घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी ओपनचा लाभ असणार नाही. फॉर एक्झाम्पल, वयाची सवलत म्हणजे बऱ्याच जाहिरातीमध्ये आपण पाहतो 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी फायनल वय आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 43 वर्ष फायनल वय आहे. आता जर तुम्ही पाहायचं झालं ना, आता एखादा 40 वर्षाचा ओबीसीच्या व्यक्तीनं जर एखाद्या परीक्षेला फॉर्म भरला, ओबीसीतनच फॉर्म भरतोय, पण त्याला जर मार्क जास्त पडली तर तो कुठे गेला? ओपन मध्ये गेला. कुठे गेलेला आहे? ओपन मध्ये गेलाय. पण ओपनचं एक्झॅक्ट वय किती होतं? 38. म्हणजे तिथला एखादा 38 वर्षाचा आउट झाला आणि त्याच्या जागेवर 40 वर्षाचा ओबीसी पोहोचला. जर तुम्ही फॉर्म भरताना वयाची सवलत घेतली नसेल तर तुम्ही ओपन मध्ये गेल्यावर काही अडचण असणार नाही. जर तुम्ही फॉर्म भरताना फीजची सवलत, जसं की IBPS TCS ची 1000 रुपये फीज ओपन साठी आहे आणि कॅटेगरीसाठी 900, जर तुम्ही 1000 रुपये भरली तर या ठिकाणी तुम्ही ओपनचा लाभ घेऊ शकता. कॅटेगरीचा घेऊ शकता का? बघा आता इथे लक्षात घ्या, ओपनचा पण घेऊ शकता आणि कॅटेगरीचा पण घेऊ शकता, असं स्पष्ट कुठंच म्हटलेलं नाही. ओपनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ओपन मधनच फॉर्म भरायचा. असं केलं मग तो ओपन मध्ये जाणार आहे ना. कॅटेगरीचा प्रश्न बघा काय आहे, माझा प्रश्न मोठा आहे, त्याच्यावर GR कडे उत्तर नाही. प्रश्न असा आहे की मी ओबीसीच्या सवलती घेतलेल्या आहेत पण मी सगळ्या ओपन मध्ये आहे, फीज सोडली तर, म्हणजे माझं वय 35 आहे. ह्या ठिकाणी जे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे ते ओपनचं आहे, तेवढंच आहे. अटेम्प्ट तेवढंच दिलेले आहेत मी, ओपनचे दिलेले आहेत तेवढेच. त्यानंतर कॅटेगरी म्हणजे हे सगळं करून सुद्धा मी ओपन ओबीसीला राहील का, हा मोठा प्रश्न तयार होतोय ना. का तर इथं बरेचशा जणांनी संघटनाने याला विरोध करण्याचं कारणच हे आहे की तुम्ही ओपनच्या लिस्ट मधून फॉर्म भरला तर ओपन मध्ये जात आहे, नो डाऊट, परंतु मी ओबीसीच्या लिस्ट मध्ये फॉर्म भरून जो पूर्वी ओपन मध्ये जायचो त्याचं काय, हा बऱ्याचसा प्रश्न आता अनुत्तरित झालेला आहे. पण सध्या GR मध्ये काय सांगितलंय की वयाची सवलत घेतली असली, फीजची सवलत घेतली असली, एज्युकेशनल क्वालिफिकेशनची सवलत घेतली असेल तुम्ही कॅटेगरीची सगळी, बरोबर आहे ना, 40 वय आहे वगैरे वगैरे, मग तुम्ही ओपन मध्ये जाणार नाही असं सांगितलेलं आहे GR मध्ये. पण GR मध्ये असं नाही सांगितलं की तुम्ही ओबीसीच्या सगळ्या ओपनच्या सगळ्या कॅटेगरीत बसताय पण तुम्ही आहे ओबीसीचा उमेदवार, तर तुम्हाला ओबीसीत पण ग्राह्य धरलं जाईल का आणि ओपन मध्ये पण ग्राह्य धरलं जाईल का, जसं पूर्वी आहे तसं? त्याच्यावर काय उत्तर नाही. आता लक्षात घ्या, सवलत न घेणाऱ्या उमेदवाराचं काय होईल? आता यामध्ये हा प्रश्न भावनिक नाही, तो कायदेशीर प्रशासकीय मेरिट प्रिपरेशनशी थेट संबंधित आहे. सध्याच्या बातमीमुळे असा संभ्रम आहे, जोपर्यंत अंतिम GR, MPSCचं नोटिफिकेशन, रिक्रुटमेंट रूल्स आणि फायनल लीगल इंटरप्रिटेशन यावरच ते अवलंबून राहील. GR वरनं आपण कॅल्क्युलेशन करू शकत नाही. जे प्रश्न मी आता तुम्हाला विचारलेले आहेत त्याबद्दल ते प्रश्न कॅल्क्युलेट इथं करू शकत नाही. आता जर आपण पाहायचं झालं तर सरकारचं म्हणणं काय आहे की हे निर्णय का घेतला त्यांनी, किंवा कॅटेगरीवर अन्याय करायसाठी तर कुठला सरकार निर्णय घेणार आहे का? नाही घेणार. मग कशासाठी घेतला? तर आरक्षणाचे प्रमाण वाढल्यामुळं ओपन कॅटेगरीतील जागा कमी झालेल्या आहेत. बरं, हे 100% खरं आहे, हे 100% खरं आहे. आरक्षण 72% झालं, ओपनला जागा राहिल्या कुठं
हे काय डाऊट नाही. ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धेचा ताणतणाव वाढलेला आहे, हे पण नक्कीच सत्य आहे. आणि त्यात कॅटेगरीची पोरं हाय मेरिट लागलेली, म्हणजे ओपनला थोडीही रिलॅक्सेशन नाही, प्रत्येक वेळेस हाय मेरिट मध्येच राहावं लागणार, हा पण एक अन्याय आहे असं मानलं गेलेलं आहे. तर सवलत घेणाऱ्या राखीव उमेदवारांना ओपन जागावर दावा करू नये असा बदल करून निवड प्रक्रिया अधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न दिसतोय. सरकारच्या हेतून समान संधी देणं असा त्याचा उद्देश आहे. आता महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर महाराष्ट्रात आरक्षण दोन प्रकारचं आहे, एक उभं आणि एक आडवं, एक व्हर्टिकल आणि एक हॉरिझॉन्टल. व्हर्टिकल म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की एससी ला 13%, एसटी ला 7%, ओबीसी ला 19%. ह्या आरक्षणला आपण व्हर्टिकल आरक्षण या ठिकाणी म्हणतो, उभं आरक्षण. आता ओबीसीत काय आहे बघा, एसटीत काय आहे, एससीत काय आहे, की जर समजा ओबीसीत आहे तर ओबीसीत ज्या जागा निघतात त्यात 30% महिलांना असतात, त्यातल्या काय जागा दिव्यांगाला असतात, त्यातल्या काय माजी सैनिकाला असतात, त्यातल्या काय खेळाडूंना असतात, त्यातल्या काय प्रकल्पग्रस्तांना असतात. त्यामध्ये ह्याला आपण समांतर आरक्षणाचा प्रकार म्हणतो. म्हणजे समांतर आरक्षणाचा एक प्रकार आहे महाराष्ट्रात. फॉर एक्झाम्पल ह्या कॅटेगरीच्या आत कॅटेगरीचं आरक्षण हा प्रकार आहे. मग हा प्रकारामुळं ऑलरेडीच कॅटेगरीमध्ये पण काय कमी संघर्ष नाही. ऑलरेडीच कॅटेगरीमध्ये जो फिमेल आहे, मेल आहे, मेल ओबीसी, मेल एससी, मेल एसटी, त्यांना ऑलरेडी इथं संघर्ष आहेच. म्हणजे कॅटेगरीत राहून पण काय त्यांचं लय सुखाचं आणि सोयीचं झालंय अशातला काय प्रकार नाही. आता तुम्ही ग्रुप सी चा कट ऑफ बघितला असेल, ओपनचा 50 लागला, ओबीसीचा 50 लागला, एससीचा 50 लागला, एसटीचा 45 लागला आणि ईडब्ल्यूएसचा 35 लागला. ईडब्ल्यूएसचा काय लागला? 35. आता हे असं जर झालं तर ओपनचा कट ऑफ पण 35 लागणार आणि कॅटेगरीचे कट ऑफ असे हाय लेवलला जाणार. जर या जीआरचा स्पष्ट अर्थ डिक्लेअर होत नाही तोपर्यंत हे कन्क्लुजन आपण काढलेलं नाही. परंतु जर बातमीच काय की दावा करता येणार नाही असा विषय. आता लक्षात घ्या, एमपीएससीतील विद्यार्थ्याचा परिणाम काय होणार तर फॉर्म फिलिंग करताना त्याला प्रचंड काळजीपूर्वक जीआर मध्ये नेमकं काय दिलंय हे वाचून फॉर्म भरावा लागेल. नाहीतर ओबीसीच ओबीसी मध्ये जर फाईट सुरू झाली तर लक्षात घ्या 52% भारतामध्ये ओबीसी आहेत, बरोबर आहे ना, आणि आरक्षण 19%. तगडा फाईट होईल. ओबीसी 52%, एससी एसटी असं करून 10% ते 15% ओपन कॅटेगरी आहे भारतात, महाराष्ट्रात. आणि त्याच्यामुळं काय होईल की 15% कॅटेगरीसाठी 20% आरक्षण होऊन झालं. म्हणजे जे अंतिमतः सरकारचं धोरण होतं ना की सगळ्यांनाच आरक्षण मागायला लावायचं, कोणालाच सोडायचं नाही, सगळ्यांनी आरक्षण मागा, सगळ्यांनी जोरदार मागणी करायची, एक दिवस 100% आरक्षण करायचं आणि आरक्षणाचं जे महत्व आहे ते महत्व संपवायचं. परत सगळ्यांनी मागणी केली पाहिजे, आम्हाला सगळ्याला ओपन मध्ये टाका, सवलतीची काही गरज नाही. कदाचित असं करावं चा डाव असेल पुढचा चालून, काय सांगता येत नाही. आणि डाव असला तरी शेवट आता कुठली कॅटेगरी किती मागे राहिलेली आहे ह्याचं अनालिसिस करणं सुद्धा गव्हर्नमेंट पातळीवर फार मोठी गरज आहे. एमपीएससीच्या पोरांनी फॉर्म फिलिंग करताना नीटनेटका करावा. कट ऑफ मध्ये ओपन कट ऑफ आणि कॅटेगरी काय कट ऑफ ह्याचं कॅल्क्युलेशन कसं होईल हे प्रचंड निर्णायक आता इथून पुढं ठरणार आहे. तदनंतर मेरिट लिस्ट लावताना सवलत घेतली आहे का, लय मोठा अवघड प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो का तर कुठलाही विद्यार्थी फॉर्म भरताना कॅटेगरीचा असेल तर तो कॅटेगरीतनच भरतो, जास्त मार्क पडली तर ओपन मध्ये जातो. फॉर्म भरतानाच तो कसं ओपन मधनं भरेल रे? फॉर्म भरताना ओपन मध्ये भरेल का तो? कधी पॉसिबल आहे का? नाही ना. म्हणजे फी मध्ये सवलत घ्यायची नाही, मग तुम्ही ऑटोमॅटिकच ओपन घ्या झाले ना. इथंच संभ्रम अवस्था प्रचंड मोठी आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या टायमाला आता कागदपत्र काढली का सगळी,
मग कागदपत्र काढली तर कागदपत्र अपलोड केली, कागदपत्र अपलोड केली तर अपलोड केलेली कागदपत्र तुम्ही ऑटोमॅटिक ओबीसी झाला, चलनावर तुमच्या ओबीसीची फी येणार आहे. मग इथं हे अजून कॉम्प्लिकेशन वाढेल, पण काहीतरी सरकार करेल, आयोग करेलच. कोर्ट केस, कायदेशीर आक्षेप अशा गोष्टी आता थोड्याशा दणकून सुरू होण्याची शक्यता दिसते, असं मानायला हरकत नाही. आता लक्षात घ्या, ह्या ठिकाणी जे उदाहरण आहे ते उदाहरण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांची जी चिंता, ही चिंता अशीच आहे, ते त्यामध्ये काय नाही, सवलत मध्ये नेमके कोणते लाभ असतात, फी कन्सेशन, एज रिलॅक्सेशन घेतल्यावर काय होईल, फक्त कॅटेगरी दाखवली पण सवलत दाखवली नाही तर काय होईल, हॉरिझॉन्टल रिझर्वेशनवर याचा परिणाम होणार का, हा नियम सर्व भरतीला लागू असणार की विशिष्ट भरतीला लागू आहेत, हे काय अजून जी आर न दिलेली उत्तरं नाहीत. ही उत्तरं नाहीत, हे प्रश्न आहेत. सवलत म्हणजे नेमके कोणते लाभ घ्यायचे, बरोबर आहे, ओबीसी पण घ्यायची ओपन पण घ्यायचे, तर मग नेमकं काय करू मी, फीस जास्त भरू वयात असल्यावर, ठीक आहे, 38च्या पुढे वय गेलं तिथे क्लिअर आहे की बाबा चला त्यानं डायरेक्ट कॅटेगरीतनं फॉर्म भरलाय, पण ते वय नसेल तर बाकीची सगळी पंचायत इथं विद्यार्थ्याची दिसती. फीज कन्सेशन, एज रिलॅक्सेशन ह्याच्याबद्दल पण अनुत्तरित आहेत. म्हणजे सगळ्याची उत्तर आपल्याला हळूहळू मिळतील, पण तोपर्यंतच हा मॅटर काल आला आणि आज ह्याच्यावर कोर्ट केस पण झालेली आहे. असो, तर हा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ह्या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.